आणि आता आपण ही थेट दृश्य पाहतोय मुंबई मधल्या दादर मधल्या शिवतीर्थ या निवासस्थाना राज ठाकरे हे शिवतीर्थवरून रवाना झालेले आहेत। राज ठाकरे आता अगदी काही क्षणामध्ये सेना भवनामध्ये पोहोचतील। दोन्ही बंधू आज एकत्रितपणे आपला वचननामा प्रसिद्ध करणार आहेत आणि सेना भवनामध्ये हा संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये वचननामा सर्वांसमोर मांडला जाणार आहे। उद्धव ठाकरे या आधीच सेना भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे सुद्धा शिवतीर्थवरून निघालेले आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। सेना भवनावर वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे आणि थोड्याच वेळात आता राज ठाकरे सुद्धा सेना भवनामध्ये पोहोचतील। या आधीच उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत। दृश्यांच्या माध्यमातून आपण झी24 तासवर पाहतोय तर अनेक महत्त्वाचे नेते हे पोहोचलेले आहेत। उद्धव ठाकरे या आधीच पोहोचलेले आहेत, संजय राऊत पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये सेना भवनावर राज ठाकरे सुद्धा पोहोचतील। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे सेना भवनामध्ये येत आहेत आणि त्यामुळे एकूणच मनसैनिकांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। आजचा हा वचननामा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना या वचननाम्यामधून ठाकरे बंधू काय आश्वासन देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। तर मुंबईसाठी आज ठाकरे बंधूंचा वचननामा आणि ते खुर्च्या सुद्धा मांडलेल्या आहेत। मुंबईमध्ये ठाकरे बंधू यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा त्यांच्यासोबत निवडणुकीला सामोरी जाते, त्यामुळे त्यांचे सुद्धा नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। ठाकरे बंधूंचा वचननामा आणि एकूणच मुंबईकरांचं या सगळ्याकडे लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधू आपल्या वचननाम्यामधून त्यांना काय नेमका वचन देत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मुंबईमधल्या पायाभूत सुविधा असतील, त्याचबरोबर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्या संदर्भात ठाकरे बंधू काय भाष्य करणार, काय वचन देणार याची सर्वांना उत्सुकता आहे। त्याचबरोबर मराठीचा मुद्दा, ज्या मराठीच्या मुद्द्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत, 20 वर्षांनंतर ते एकत्र आलेले आहेत, त्या मराठी माणसाला काय आश्वासन देतात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याकडे सुद्धा सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे सेना भवनामध्ये आलेले होते, त्यावेळची ही दृश्य आहेत। ते आता थोड्याच वेळात या संपूर्ण वचननाम्याच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतील। राज ठाकरे सुद्धा सेना भवनाकडे रवाना झालेले आहेत। अवघ्या काही क्षणात ते पोहोचले आणि काही क्षणात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत, त्यामुळे अनेक महत्त्वाचे नेते पोहोचलेले आहेत। काय नेमका आजचा वचननामा असेल, कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश असेल, या दृष्टीने सर्वांची उत्सुकता वाढलेली आहे। तर आता राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सेना भवनामधली ही दृश्य आपण थेट पाहतोय। संजय राऊत शिवसेना भवनाच्या अगदी तिथल्या गेटवरच उभे राहिलेले आहेत। राज ठाकरे पोहोचलेले आहेत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य 20 वर्षांनंतर राज ठाकरे सेना भवनामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे एकूणच सर्वांची उत्सुकता वाढलेली आहे। ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत आणि ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर आता पुन्हा एकदा हे ठाकरे बंधू सातत्याने आपल्याला एकत्रित पाहायला मिळत आहेत। 20 वर्षांनंतर ते सेना भवनामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे साहजिकच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। आनंद आहे ना। मागे मागे अरे मागे मागे बघा। तर आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। बाळा नांदगावकर आणि राज ठाकरे आपल्याला इथे सेना भवनामध्ये आलेले दिसत आहेत। संजय राऊत गेटवरच त्यांच्या स्वागतासाठी उभे आहेत आणि आता हे सगळे नेते एकत्रितपणे सेना भवनामध्ये आलेले आहेत। उद्धव ठाकरे या आधीच इथे पोहोचलेले आहेत। संजय राऊत आणि राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर आपल्याला या दृश्यांमधून दिसत आहेत। ठाकरे बंधूंचा वचननामा मुंबईसाठीचा, मुंबईला कोणकोणती आश्वासनं दिली जातील, त्याचबरोबर कोणकोणत्या घटकांचा यामध्ये अंतर्भाव असेल, कोणत्या विद्यार्थी असतील, नोकरदार वर्ग असेल, महिला असेल, त्याचबरोबर कष्टकरी वर्ग असेल, या सगळ्यांनाच एकूण काय आश्वासनं ठाकरे बंधू देत आहेत, मराठी माणसाला काय साथ घालतायत याकडे सुद्धा सर्वांचंच लक्ष असेल। तर आता लिफ्टमध्ये गेलेले आहेत राज ठाकरे आणि त्याचबरोबर इतर नेते आहेत। थोड्याच वेळात या वचननाम्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे हे ठाकरे बंधू वचननामा काय नेमका प्रसिद्ध करतात, कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये असणार याची सर्वांना उत्सुकता आहे।
राज ठाकरे सेना भवनावर दाखल झालेले आहेत. सेना भवनामध्ये ते पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत निवडणुकीला सामोरी जाते आणि त्यामुळे त्यांचे सुद्धा नेते या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एकूणच या वचननाम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार यांची सर्वांनाच उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा एकत्रित इथेच प्रेझेंटेशन दिलेलं होतं, सादरीकरण केलेलं होतं आणि त्यामुळे सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले होते. कोस्टल रोड ही संकल्पना आपलीच होती आणि आपल्यामुळेच तो खरं तर पुढे निघाला आणि हा संपूर्ण कोस्टल रोड तयार झाला असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्याचबरोबर इतर सुद्धा अनेक विकासाचे मुद्दे हे आपल्यामुळेच पुढे मार्गी लागलेले आहेत असं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी म्हटलेलं होतं. त्यावरून फडणवीसांनी त्यांच्यावर टीका सुद्धा केलेली होती. त्यामुळे आजच्या या वचननाम्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींची वचनं दिली जातील, कोणकोणते मुद्दे ते हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण ही दृश्य पाहतोय. थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झालेले आहेत. उद्धव ठाकरे यापूर्वीच पोहोचलेले आहेत. त्यामुळे आता एकूणच या सर्व पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. मी मुलाखती नंतर म्हणजे आज नाही, येत्या काही दिवसात देण्यात तेव्हा या सगळ्या मला एक आनंदाचा क्षण आहे. आता चेहऱ्यावरती काय दिसतंय यावरती आपल्या तर एकूणच शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता होती, ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. मात्र आता शिवसेनेची 2 चक्र झालेली आहेत आणि त्यामुळे गेल्या मधल्या काळात अनेक स्थित्यंतर राजकारणात झाल्यामुळे आता मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकीकडे जोर लावलेला आहे तर दुसरीकडे भाजपनं शिंदेच्या शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि ते सुद्धा रणांगणामध्ये अतिशय जोरकसपणे उतरलेले आहेत. अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं जात आहे, टीकेवर प्रतिटीका केली जाते आणि अशा पद्धतीचा सामना हा पुढचे काही दिवस आपल्याला प्रचार सभांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सध्या अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे आणि ही संयुक्त पत्रकार परिषद असेल आणि या संयुक्त पत्रकार परिषदेमधून मुंबईसाठीचा ठाकरे बंधूंचा वचननामा आपण सगळे पाहणार आहोत. राज ठाकरे अनेकदा आपल्या व्हिजन संदर्भात बोलत असतात. मुंबईसाठीचं त्यांचं एक व्हिजन आहे, त्यांच्या मनातली जी मुंबई आहे त्या संदर्भात अनेकदा त्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे आणि त्याचंच प्रतिबिंब या वचननाम्यात आपल्याला पाहायला मिळणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनेकदा महत्त्वाचे मुद्दे उचलले जातात आणि त्या मुद्द्यांचा सुद्धा या वचननाम्यात समावेश असू शकतो. त्यामुळे कोणकोणते मुद्दे, कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं जातं, कोणकोणते मुद्दे हाताळले जातात आणि कशा प्रकारे मुंबईकरांसाठी ही वचनं दिली जातात याची सर्वांना उत्सुकता आहे. राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन शिवशक्तीचा वचननामा असं त्याला नाव तर आपण ही 3 दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे आणि राऊत सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत. वचननाम्याची सर्वांनाच उत्सुकता आहे आणि थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुद्धा सुरुवात होणार आहे. राज ठाकरे सुद्धा सेना भवनात दाखल झालेले आहेत. तर हा आमचा वचननामा आहे, हा आमचा शब्द आहे असं ठाकरे बंधूंचं म्हणणं आहे. त्यामुळे आता ठाकरेंचा हा शब्द मुंबईकरांना आकर्षित करतो का आणि त्यानंतर 15 तारखेला जी निवडणूक होणार त्यावेळेला मतपेटीतून मुंबईकर कुणाला कौल देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.